तुम्ही म्हणताय ते पटतंय, पण कधी कोणती गोष्ट घडेल याचा नियम आहे का? अहो तेच म्हणतोय मी. राजे ऐका, तुम्ही नका येऊ. म्हणजे तुम्ही जाणार आणि आम्ही मात्र इथंच बसायचं? राजे, असं आहे की लाखापेक्षा लाखाचा पोशिंदा महत्वाचा असतो. नाही पंत, आमच्या आऊसाहेबांनी आम्हाला हे शिकवलं नाही. आऊसाहेबांनी आम्हाला पोशिंद्याआधी लाखाचा विचार करायला शिकवलंय. होय, खरं आहे. पण शिवा, जर आऊसाहेबांनी आम्हाला हे शिकवलं नसतं तर आज आम्ही अफजल खानाची कबर खोदण्याऐवजी स्वर्गवासी झालेल्या पत्नीचा शोक करत त्यांची समाधी बांधली असती. ती देखील ताजमहालास लाजवणारी. पण नाही, आपला मूळ विचार हा नाहीच. राजा, तुम्ही म्हणताय ते खरं आहे, पण बिन काही नाही बांधत. स्वराज्याहून प्रिय काही नाही, मराठी मातीहून मौल्यवान काही नाही, आणि आया बायांच्या निष्पाप हसण्यापेक्षा श्रेष्ठ गंधर्व गायन नाही. हा आऊसाहेबांचा विचार, आणि तोच जगायचा. बाजल, बाजी, तुम जो एक केदार जी के बहकावे में आए हो और हुजूर से जुबान लड़ा रहे हो, तुम जानते भी हो केदार जी की ईमानदारी क्या है? आमच्या इमानाविषयी बोलायचं नाही. रामकुल, तुम कौन से दूध के धुले हो? आओ. इनके शामियाने में सोनों के मोहरों से भरी ये थैली हमें मिली है. ये सोने की मोहरें तुम्हारे यहाँ से जब्त की गई हैं। मैं कुछ नहीं जानता. ये धोखा है सिद्धि हुजूर. तुम्हारी मौत आई है केदार जी. बहुत खूब, बहुत खूब. तुम सब बादशाह के वफादार निकले. बहुत खूब. बैजवार जरा नीट समजावून सांगा की सिद्धी हुजूर. समझाता हूं. कितने महीनों से हम डेरा डाल के बैठे हैं. उस सिवा की सांस तक रोक लिए हमने. आई बात समझ में? तो बेड़ा और तीखा करते हैं. नाक पकड़ के आपके पनाह में आएगा वो. इंशाअल्लाह आज वही दिन आया है. हमारे पैरों पर गिरने के लिए ही सिवा किले से नीचे उतर कर आ रहा है. पर आम्हाला का खबर नहीं आची. हमने जानबूझकर ये खबर किसी को नहीं दी. यहाँ जासूसों का बहुत खतरा है. आम्ही का कोणाला जाऊन सांगणार होतो होय. आम्ही भी तयारीत राहिलो असतो. हमारे यहाँ से निकलते ही मसूद आप सबको हमारा अगला कदम समझाने वाला था. मसूद, अब समझाओ. किले के नीचे मुलाकात की जगह हमारे 1000 सिपाही तैनात हैं. और हमारे तीरंदाज सिवा पर निशाना लगाए बैठे हैं. और मुलाकात तो एक बहाना है. आज के दिन सिवा की मौत तय है. और जैसे ही हमारे मंसूबे फतेह होंगे, हम सबको वहां पनाला पे हमला बोलना है. वाह, क्या जाल रचा है आपने. ठीक है, ये सब फतेह के बाद. अभी जाओ, फौज को तामील करो. हमें जल्द ही निकलना है. जाओ. काय झालं हुजूर? उशीर का झाला आपल्याला? क्यों? क्या हुआ? अहो, आपण इरादा बदलला तसं समजून राजे गडावर परतले.
तुम्हारे राजा में जरा भी सब्र नहीं है। तसं नाही हुजूर, पण आपल्याला उशीर होतोय म्हटल्यावर काही दगा फटका तर नाही ना, या भीतीने राजे गेले. तुम्हारे राजा ने धोखा किया है हमसे. नाही नाही हुजूर, राजे वचनाचे पक्के आहेत. म्हणून तर आषाढी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी भेटूया असा निरोप पाठवलाय त्यांनी. ठीक है पंत, तुम जाओ और शिवा से कहो हम मिलेंगे, लेकिन इस बार उसको हमारा एतबार और अपने दिल में सब्र रखना होगा. जी हुजूर, शुक्रिया. ये सब कुछ उस केदार जी की वजह से हुआ है. उसकी वजह से देर हुई है. इस गलती के लिए उसे सजाए मौत मिलेगी. हे घे आमच्याकडून. तू राखलेल्या जीवाचं मोल काही यानं होणार नाही, परंतु तरीही ठेव. नको, कशाला? म्या काय करू घेऊन? माझं कोण आहे? घे बाई घे, ठेव. आम्ही एवढ्यावरच गप्प राहणार नाही. तुला यापुढं राणूबाईंबरोबर ठेवणार आहोत. जी हुकुम आऊसाहेब. तू आमच्या राणूबाईंचे प्राण वाचवलेस. स्वराज्य तुला कधीच अंतर देणार नाही. मोठा उपकार झाला आऊसाहेब. एक ही तो रास्ता है, 2-4 सिपाही लगा दो काम पे और पहले सिपाही को आराम दो और उसके बाद नए जोश वाले सिपाही को अंदर दाखिल करो. जल्दी काम होगा. तेच करत आहोत, पण तरी सुद्धा भुयारात अंदाज येत नहीं, रुख कळत नहीं और सांस लेने में भी तकलीफ हो रही है. म्हणून 10 दिवस लागतील. क्या? और 10 दिन? जास्ती ही लागतील. होश में आइए रायबागन. अगर इन 10 दिनों में उस फिरंगोजी को हमारी चाल का पता चल गया तो? पण जमिनी खाली केलेली कारवाई फिरंगोजीला कशी समजणार? मुलाकात पूनम की रात क्यों नहीं? पूनम के दूसरे दिन क्यों? ज्योतिष, राजांचा फार विश्वास आहे पंचांगावर. अच्छा, आषाढी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी मुलाखतीचा मुहूर्त आहे. ऊपर वाले, ये सब हमारे साथ ही क्यों हो रहा है? क्यों? सलामती हुजूर, सलामतीचा मुहूर्त आहे. त्याआधी ग्रहमान फार वाईट आहे. शिवाय और क्या? 4 दिवस मुसळधार पाऊस आहे पुढचे. ये आपको किसने कहा? पंचांगात सर्व काही लिहिलेलं असतं हुजूर. ये पंचांग वंचांग हम नहीं जानते, लेकिन हम शिवा से मुलाकात करेंगे और उसी दिन करेंगे जिस दिन शिवा ने कहा है. बड़ी मेहरबानी हुजूर. हुजूर, पण एक अर्ज आहे. ये अर्जी वर्जी कुछ नहीं. पहले जो तय हुई थी उन्हीं शर्तों पर मुलाकात होगी. जाइए आप. जी हुजूर. क्या कहना चाहते हो तुम? समझिए पन्हाला की ये जंग कुछ और महीने खींची गई तो खजाने के सारे हीरे जवारात जरूर लुट जाएंगे. आदिल शाही सल्तनत को कब से दौलत की कमी होने लगी? चलने दो जंग. हमें पूरा भरोसा है हमारे सिद्धि पर अब हमें नहीं रहा. हमें तो कुछ दूसरी ही चाल नजर आती है. हमारे ही कुछ लोग सिद्धि की वाह वाह करते हैं और हमारे नाम का मजाक उड़ाते हैं. आपका मजाक? कौन है वो लोग? आप अम्मी जान. हम? आप. सल्तनत और जंग में आपकी दखल अंदाजी सल्तनत को नुकसान पहुंचा रही.
इसीलिए हम बीजापुर में थोड़ी तब्दीली लाना चाहते हैं। क्या तब्दीली लाना चाहते हैं आप? सबसे पहली तब्दीली, बादशाह की सियासत में दखल देने वालों को बीजापुर से दूर भेजा जाएगा। मतलब कौन है वहां? बेगम साहिबा को तुरंत गिरफ्तार किया जाए। हाँ, थोड़ा सब्र से, आखिर सुल्ताना है वो। बादशाह ये क्या कर रहे हो? अम्मी जान, आप परेशान ना हो, आपको बाइज्जत हज रवाना कर दिया जाएगा। ले जाओ इन्हें। कौन सी बड़ी खबर? हुजूर बादशाह अली आदिल शाह ने बड़ी बेगम को गिरफ्तार करके उन्हें हज पर भेज दिया। परवरदिगार। और तो और हुजूर खुद बादशाह अपनी फौज लेकर पनाहला की तरफ आने वाले हैं। यकीन नहीं हो रहा है। हुजूर आपके रहते हुए इन्हें यहाँ आने की क्या जरूरत है? ये सियासत है मसूद। हम ठहरे बड़ी बेगम साहिबा के वफादार। अली आदिल शाह हम पर एतबार नहीं करेंगे। तो बगावत करें? नहीं, ये वक्त बगावत करने का नहीं, समझदारी से काम लेने का है। तो फिर क्या करें हुजूर? हमें जल्द से जल्द सिवा पर फतेह हासिल करनी है। उसे गिरफ्तार करना होगा हमें। खता माफ हो हुजूर, लेकिन इतने महीनों से हमारी हर एक तरकीब पर मात दे दी जा रही है। अब बाहर से असला बुलाने का वक्त आ गया है। हमें हमारी रफ्तार को और तेज करना होगा। मसूद, शाहसा खान को खलीता भेजो। 4 दिवस गंगाधर पंत, 4 दिवस. हे 4 दिवस सिद्धीच्या छावणीत जेवणाच्या पंक्ती झडू द्या. कुणालाही सोडू नका. सगळ्यांना आग्रह करून करून खाऊ घाला. सिद्धीचे सगळे सरदार, भालदार, चोपदार, हवालदार, पहाऱ्यावरचे हशम सगळ्यांना जेवू द्या. त्यांना जे जे हवंय, जे जे आवडतं त्या सगळ्या फरमाईशी पूर्ण करा. मनसोक्त खाऊ द्या. क्षमा असावी राजे, पण सिद्धी फार सावध आहे. त्यामुळे आपली प्रत्येक चाल तो आपल्यावरच उलटवतोय. पण हे अपेक्षित सुद्धा होतं. राजे, अपेक्षित जरी असलं तरी आता मात्र आपल्याला नवीन डावपेच आखावे लागतील, असे की ज्याचा अंदाज सिद्धीला बांधता येणार नाही. आणि असं झालं तरच सिद्धी गोंधळेल, चकित होईल आणि आपल्या जाळ्यात अडकेल. होय गंगाधर पंत, हे मान्यच करावं लागेल. यातून शत्रूला अवाक करणारी त्याची तैलबुद्धी समजली. एवढंच काय, तोफा घेऊन येताना तोफा निकामी झाल्या तरी तो डगमगला नाही. सरसेनापती नेताजीरावांना गडाच्या घेऱ्यातही येऊ दिलं नाही त्याने. पंत, यालाच म्हणतात शत्रूचा आत्मविश्वास वाढवणं. पण कशा करता वाढवायचा? अति आत्मविश्वास म्हणजे हमखास चूक. राजे, पण दिसताना तरी असं दिसतंय की सिद्धी राजकारणात आपल्याला वरचढ ठरतोय. आज तो यशाला गोंजारतोय. पंत, जेव्हा जेव्हा यशाला गोंजारलं जातं तेव्हा तेव्हा अपयशाला गोंडा हा फुटतोच. हाच रणांगणावरचा नियम आहे. ते झालंच राजे, पण आज सिद्धी वागणक पाहतोय पंत, पण आमच्या नजरेत आभाळाचा पंख आहे. सिद्धी मान वर करून पन्हाळगडाकडे पाहतोय, परंतु आमच्या नजरेत आहे विशाळगड. उसका नुस्खा ये है कि पहले ये सोचो कि वो क्या सोचेगा, वो क्या चाल चलेगा, और फिर समझ लेना सिवा बराबर उससे उल्टी चाल चलने वाला है. बिल्कुल दुरुस्त फरमाया सिद्दी साहब आपने. हमारे आपा हुजूर भी इसी झांसे में आकर पस्त हो गए थे. इसीलिए चौकन्ना रहना है, चुस्त रहना है. हर कदम पर फाजल को अपने साथ रखना. साथ तो रहूंगा हुजूर,
लेकिन ये जो दावत दे रहा है शिवा, पहले तो उसे बंद करना होगा, या फिर हमारे आंखों के सामने सारे पकवान बनने चाहिए। अगर ऐसा नहीं हुआ तो नतीजा बहुत बुरा होगा। बिल्कुल सही फरमा रहे फाजल। प्रणाम। हो गई सब तैयारी? जी हुजूर, फक्त एक गोष्ट राहिली। फार काही नाही, आपण जेवण काय घ्याल अहो हे विचारायचं राहिलं। नहीं नहीं, इसकी कोई जरूरत नहीं है। सिपाही है हम, सिपाही। जो सबके लिए होगा वही हम भी नोश फरमाएंगे। वाह हुजूर वाह, सरदार असावा तर असा। म्हणून तर आमचे राजे आपली एवढी इज्जत करतात। बरं, आता इजाजत द्या, नाही म्हणजे अजून खूप तयारी करायची। प्रणाम। यापुढे सिद्धीला जेवणच नाही तर त्याचं जीवन बी बेचव वाचणार। बांधल राजा, केदारजीने मिठाचा खडा टाकला, सिद्धीच्या खिलाफ आदिलशाहला पत्र पाठवलं। वाह, याचा अर्थ आपल्या सगळ्या हुलकावण्या कामयाब झाल्या। आता सुरुवात होणार गोंधळाला। पण राजे, तो आदिलशाह केदारजीचं ऐकल, अहो त्याला तर सिद्धी महत्वाचं। बाजी प्रभू, आंधळ्या माणसाला हातातली काठी महत्वाची आणि तेवढंच सोबत्याचं बोट सुद्धा। सर्वांवर विश्वास ठेवतो तो। मग राजे खरंच गोंधळ होणार। आता काय आदिलशाह सिद्धीला सोडत नसतोय, आणि राजा सिद्धी केदारजीला सोडणार नाही। तेच तर हवंय आम्हाला। जर तसं झालं तर आपल्या तलवारीला रक्त न लागता शत्रू मारला जाईल। होय राजे, ते तर आता अटळच। शिवाय आता विरोधकांमध्ये बेदिली माजणार, कुणीही कुणावर विश्वास ठेवणार नाही, आणि पन्हाळ्याच्या पायथ्याशी अंदाधुंदीचा चिखल होणार। मोशी गाव म्हणजे आपल्या शेवंताचं गाव। जी औसे मोशी गावचे ग्रामस्थ आलेत का? जी। या खुदा, अब क्या होगा? हो आऊसाहेब, या गावाचं नाव आम्ही शेवंताच्या तोंडूनच ऐकलं होतं। बघा, या खुदा, मैंने ही कहा था गांव का झूठा नाम, लेकिन हकीकत में तो ये सच निकला। कंबक गाव वाल्यांना नेमकं आत्ताच यायचं होतं। सकीना, आता काय करशील तू? सिर्फ सिवा की गिरफ्तारी से मुकम्मल जीत हासिल नहीं होगी। बीजापुर से जो बादशाह आ रहे हैं ना, उन पर भी नजर रखनी होगी। क्यों हुजूर? हम तो आदिल शाही का हिस्सा हैं। आदिल शाही और अदिल शाह में फर्क है। जो शख्स बड़ी बेगम साहिबा को अपनी अम्मी जान को कैद कर सकता है, उसकी तलवार हमारी गर्दन तक आने में कितनी देर लगेगी? तो हुजूर, अब क्या करना होगा हमें? बादशाह से सिवा की गिरफ्तारी के बदले हमारी महफूजी का सौदा करना होगा, और उससे पहले चौकन्ना रहना होगा। चौकन्ना? हाँ, हमारे बीच केदार जी जैसा और कोई दगाबाज सरदार तो नहीं, ये ढूंढना है हमें। इसलिए सारे सरदारों को यहां बुलाओ। जी हुजूर। और एक बात, जब तक सिवा गिरफ्तार नहीं होता, हमारी इस छावनी में कोई भी बाहर का बंदा आना नहीं चाहिए। जी हुजूर। राजा, आता तुम्ही फक्त आदेश द्या। तुमची जी माणसं पुढे गेली ती जागोजागी थांबलीत राजा। आपण एकदा इथून बाहेर पडलो की मध्ये कुठंही थांबता येणार नाही। जी। कुणाला काही शंका? राजा, येळवण गावात आई जुगाईचं देऊळ आहे, तिथं 2 बांधल थांबलेत। येळवण गावातला खेतल गवळी समाज हा अत्यंत विश्वासू आणि प्रामाणिक आहे।
त्यांना आपल्या बरोबर येणाऱ्या मावळ्यांसाठी स्वयंपाक करायला सांगा. जी. स्वयंपाक काय करायचा? झुणका भाकरी. झुणका नसेल तर चटणी भाकर चालेल, पण स्वयंपाक एका जागी करायचा नाही. प्रत्येक घरात 10-12 भाकऱ्याच करायच्या. घराच्या आढ्यावर कौलांवर धूर दिसता कामा नये. जी राज. शिवा. जी राज. शिवा हा नकाशा आऊसाहेबांपर्यंत पोहोचला पाहिजे. राज, बहिर्जींना द्यायचा नाही हो कागद. होय, पण त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणाच्याही हाती लागता कामा नये. जी राज. एकदा का नकाशा आऊसाहेबांपर्यंत पोहोचला की त्यांना सगळ्या गोष्टींचा आदमास येईल आणि मग त्यात त्यांच्या पद्धतीनं कारवाई करतील. अरे बापरे, अरे 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 मेलो 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 मेलो, अहो मेलो मेलो. अहो बाजीराजे, अहो वाचवा मला. अहो मी साधा हजामत करणारा कारागीर आहे, हे जीवावर उठले ती माझ्या. थांबा जरा. तुम्हीच माझा देव हायसा, वाचवा मला. अरे ओळखत नाही का ह्याला? आमच्या खिदमतीला आहे यो शिवा. लय लय उपकार झाले बाजीराजे. अरे तू काय करतोयस इथं? अहो तो ज्योतिष नाही का, त्याला शोधत होतो. अहो तो ताबीज देणार होता मला. इथं थांबलास तर जीवावर बेतल तुझ्या. चल निघ. बाजीराजा अहो. काय निरूप आहे? आता काय सांगू आता. राजांनी कागद दिला होता तुमच्यासाठी. कागद? कुठं आहे ते? तो काय चालत गेला बाजीच्या पायानं. म्हणजे? अहो तो हाशम माझी तलाशी घेत होता. मला काय सुचलं नाही, मी बाजींचे पाय धरले आणि तो कागद लपवला बाजींच्या पायाजवळ. शिवा, काय बी करून तो कागद पाहिजे. तू परत जा आणि बाजीचं पाय धर. जातो, जायलाच पाहिजे. ही खूप मोठी खबर आहे, खूप म्हणजे खूप मोठी. तुझे मालक आले आहेत सदरेवर. मालक? कोण मालक? नवरा. तुझा नवरा आलाय. त्यानं सगळी कर्मकहाणी सांगितली आमच्या आऊसाहेबांना. काय सांगितली? हेच की शाहिस्तेखानाची पडलेली धाड, त्यात तुमची झालेली ताटातूट. त्याने खूप शोधलं तुला. शोधलं? हो. तुझं नशीब खरंच बलवत्तर. हे काय बोलताय तुम्ही? नाही, तो माझा नवरा नसेल. कभी नाही. आता आऊसाहेब तुला त्याच्या हवाली करणार आहेत. तयारी कर निघायची. द्या द्या पाय द्या. आज केदारजीची माया बाजीराजेंकडे कशी काय वळली? चिडवा आम्हाला, चिडवा. एक तर सेवा करायचं मोका द्यायचा नाही आणि वर असं म्हणायचं. काय राज, आता उद्या रोज पानाळा वर खाली करायला लागला आणि गाड दुखायला लागली की मग म्हणतात शिवा कुठं, शिवा कुठं. ए काहीतरी बरोबर नकस. आम्ही कशाला पानाळावर खाली करू? परगण्याची जहागीर मिळाल्यावर काय कराल? हा काय? अव हे बघा, आता आषाढी पुनव झाली की दुसऱ्याच दिवशी हा किल्ला सिद्धींच्या ताब्यात जाईल. मग आम्ही येणार आदिलशाही मध्ये आणि सिद्धी इथं कायमचे राहणार आहेत का? मग इथला मालक कोण कोण? अहो मग गाठ राहायला नको. द्या द्या पाय द्या इकडे. आता हे बी सगळं तुम्हीच ठरवून टाकलं का? अहो चर्चा तर चालू आहे. तुम्ही आपल्या ज्योतिषाला विचारा. असं करा, तुम्ही एकदा बघूनच घ्या राजयोग. चल तू निघ आता, मला लई काम आहे. अहो पण ती गाठ घात करेल हो. द्या. करू दे. तू आता निघ आणि जेव्हा बोलू ना तेव्हाच यायचं. निघ. शिवा, काय झालं? मिळाला कागद? अरे बोल की. नाही,
काय लिहिलंय त्यात? हो मी कुठं वाचलंय? नाही तर सांगितलं असतं ना तुम्हाला. अहो लय पाणी लावलं, हरभऱ्याच्या झाडावर चढवलं त्या बाजीला. म्हणलं इथली जहागीरदारी तुम्हाला मिळणार आहे. मी ऐकलंय असं. वाटलंच तर म्हणलं ज्योतिषाला विचारा. मग नाही बदला बाजी. आणि आता कोण हा उपट सुंब आला इथं? काहीतरी गडबड आहे. सगळा जन्म या नरकात खितपत पडण्यापेक्षा हीच वेळ. आता निघालीस तर सकीना बनून विजापुरात तुझ्या लेकरात जाशील. नाहीतर इथं संसार थाटावा लागल. चल चल निघ आता. बघू मरे हात. अहो राजयोग स्पष्ट दिसतोय. खूप लढाया लढला, शौर्य गाजवले, पण म्हणावा तसा सन्मान मिळाला नाही. खरं ना? भाषाच तुमची कदर नाही हो. खर तर तुमचे ऐकले असते तर जावळीची लढाई जिंकला असता तो. असो, त्यावेळी जे झाले ते झाले, पण यावेळी तुमचं नशीब तुम्हाला पूर्ण साथ देत आहे. ही लढाई तुम्हीच जिंकणार आणि पन्हाळ्याचे स्वामी होणार. पण तुम्ही तसे करू नका. होय, कारण तुमच्या नशिबी याही पेक्षा खूप काही लिहिलंय. हे बघा, पंचमात गुरु आणि तृतीय स्थानी बुध आणि प्रथमात रवीची पूर्ण जोड आहे. तुम्ही दुसरी संधी स्वीकारा, विजापूरच्या वजिरीची. खरं नशिबात असताना ते कुठेच जात नाही सरकार. बघू बघू बघायला चालू आहे. पाय दाखवा. पाय? होय. आता पातूर हात बघत होतास, आता एकदम पाय. काहीतरी गडबड आहे. अहो गडबड कसली? मला सांगा, पदमचिन्ह कुठे असते? अहो पायावर आहे की नाही? पसरा. अहो शूर आहात, पराक्रमी आहात, पायावरच लिहिलंय तुमच्या. या शहाजीवानी आम्ही बी शूर, पण त्या शहाजीला बनवलं फर्जंद आणि आम्ही राहिलो हितच दुसऱ्या फळीतला सरदार बनून. हो आता असे होणार नाही. आता वजिरी काय? वजिरी मिळणार, गती मिळणार. पळत राहा, पळत राहा, कारण पदमचक्र आहे तुमच्या पायात. वंगण घालीत जा. कुठं? अहो पायावर. हा येतो. हे कुठं चालला? अहो वंगण आणतो. हा या अल्ला, मला नाही जायचंय, नाही जायचंय, मला नाही जायचं. अगं चल. औसाहेब मी पाया पडते तुमच्या. मला त्याच्या बरोबर नाही जायचं. मला तुमची सेवा करायची आहे. ठीक आहे, तू गडावरच राहा, सेवा कर. परंतु तुझ्या नवऱ्या बरोबर जायला काय हरकत आहे? त्याच्यासाठी रडत होतीस ना? नाही 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 नाही, तो माझा नवरा नाही आणि मी त्याची बायको बी नाही. कोण आहेस तू? शेवंता. तीच शेवंता ना? नवरा परागंदा झाल्यावरही कपाळी कुंकू रेखाटणारी शेवंता, गडाच्या दरवाजावर रडारड करून प्रवेश मिळवणारी शेवंता. औसाहेब ऐका तर. खामोश.
सकीना, सकीना? हो, सकीना आदिलशाही सल्तनत मधली कसलेली मारेकरी. जहागिरीच्या तुकड्यांच्या मोहानं आम्हास मारण्यासाठी सह्याद्रीची बिकट वाट पुरवत येणारी सकीना. नाही नाही, मी सकीना नाही, मी शेवंत आहे. ओरडू नकोस. तू कोण आहेस हे ओळखलंय आऊसाहेबांनी. पंत, या सकीना अख्तर बेगमला कैद करा ताबडतोब. बोला बहिरजी, निरोप असणार. वय आऊसाहेब. पालखी झाली, बैलगाडी झाली, आता काय? आता यावेळी कागद दिलाय निरोपाचा. बघू. थांबा, धावतो. बाहेर पडल्यावर कुठे जाणार राजे? ये इथून इथं विशाळगड. उत्तम मार्ग निवडलाय. मार्ग बिंदोक आहे. वय, आता राजांना बाहेरून ताकद दिली पाहिजे. हो, दिली जाईल तर. ह्या योजनेमध्ये एकही चूक होता कामा नये. या ठरलेल्या योजनेत कोणताही कसूर राहता कामा नये. राहणार नाही राजा. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण पन्हाळ्यावरून पसार झालो आहोत ही खबर जोपर्यंत गुप्त राहील तोपर्यंतच आपण सुरक्षित आहोत. खबर बाहेर जाणार नाही राजे. एक गोष्ट लक्षात ठेवा, बाहेर पडताना आपण गटागटानं बाहेर पडणार आहोत. जिलेबी पथकाप्रमाणे सगळेजण एकत्र बाहेर पडलो तर शत्रू सावध होण्याचा धोका अधिक. म्हणून ही योजना. पण धोक्याचा परीघ ओलांडल्याशिवाय आपल्याला विसावा घेता येणार नाही. सगळे निरोप व्यवस्थित गेलेत? जी राजा. शिवा, सिद्धीच्या छावणीतल्या मशाली विझवणाऱ्या आपल्या लोकांना मशाली केव्हा विझवायच्या, किती वेळ विझवायच्या हे पुन्हा एकदा समजावा. राजा, अंधार ठरल्या वेळेला होणारच आणि तो अर्धी घटिका टिकणारच. त्याआधी कुणी जर मशाली लावायला आला तर त्याची गर्दन कापली जाईल. शाबास. या सगळ्या योजनेत पराकोटीची गुप्तता बाळगणं अत्यावश्यक आहे. दुर्दैवानं जर पकडले गेलात तर काहीही झालं तरी योजना उघड करू नका. जर प्रत्येकानं आपली कामगिरी चोखपणे पार पाडली तर आणि तरच ही योजना यशस्वी होईल. होय राजे. रणमार्दांनो, आता स्वराज्याची भिस्त तुमच्यावर. राजा, काळजी करू नका. आम्ही बांदलवीर तुम्हाला अलगत घेऊन जाऊ. सकाळ होईल ती विशाळगडावरच. जगदम. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, लांबचा डोंगर दिसणं हे चांगलं दिसण्याचं लक्षण नाही. हत्तीचा चित्कार ऐकू येणं हे चांगलं ऐकू येण्याचं लक्षण नाही. आणि त्याचप्रमाणे दिलेला शब्द तेव्हाच खरा जेव्हा तो पाळला जातो. गड्यांनो, आज स्वराज्याला दिलेला शब्द पाळण्याची वेळ. त्यात आम्हीही आलो. आज आपण पन्हाळ्यावर आहोत, पण उद्या विशाळगडावर असू हे निश्चित. हर 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 महादेव.
हर 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 महादेव।